मानवत नगरपालिका 2025च्या नगराध्यक्ष पदाच्या फॉर्म भरण्यासाठी मंचावर उपस्थित परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेजी, आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ बालकिशन भाऊ चांडक, सईद भैया खान आणि ज्यांचा आज आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अशा आमच्या अंजलीताई महेश कोकर, अनंत गोलायत, श्रीकांत देशमुख, आनंद मामा भदरगे, विक्रम दहे व सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आज सर्व आमच्या नगरसेविका ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय सर्व उमेदवार आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या महिला, आजही दिदी महिलांची संख्या जास्त आहे मानवतच्या इतिहासामध्ये. मी पहिल्यांदा एवढ्या महिला आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आज उपस्थित आहेत. खरंच निश्चितच ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रॅली नाही तर मला असं वाटतं की ही विजयाची रॅली आहे. आपण पाहिलं की या अगोदर मानवत शहराचा जो काही विकास झालाय तो आदरणीय वरपुडकर साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यानंतर मला आवर्जून सांगायचंय की मानवत शहर हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं शहर आहे, महायुतीच्या विचाराचं शहर आहे आणि वरपुडकर साहेबांनंतर या शहराचा विकास जर कोणी केला असेल तर तो मोहनभाऊ फड यांनी केलेला आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की जो विकास मोहनभाऊ यांनी केलाय तो विकासच कुणीतरी हायजॅक करू इच्छिते. पण आपण तसं होऊ देणार का? आपण महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार काय? आज आपण बघतोय ज्या काही सर्वांगीण विकास आहे. या अगोदर आपण जर रुग्णालयाचा विचार केला तर ते वरपुडकर साहेबांनी आणलं. या मानवत शहरामध्ये पाण्याचं जी काही व्यवस्था केली ती वरपुडकर साहेबांनी केली आणि त्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, त्यामध्ये मोठे मोठे उद्यान असतील, मोठे मोठे सभागृह असतील, हे सर्व विकास मोहनभाऊ फड यांच्या नेतृत्वामध्ये मानवत शहरामध्ये झालेला आहे. आणि म्हणून आता बऱ्याच जणांना प्रश्न होता की कशामुळे बाबासाहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तर तिथे मला आवर्जून सांगायचंय 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकीमध्ये महायुतीच्याच उमेदवाराला मानवत शहरांनी क्लिअर असं बहुमत दिलं आणि मग या सर्व मानवतकरांची इच्छा होती की आम्ही आमच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षामध्ये यावं, हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षामध्ये यावं. आणि म्हणून मला आज या निमित्ताने सांगायचंय तुमची सर्वांची इच्छा आम्ही पूर्ण केली आहे. आता आमची देखील इच्छा हीच आहे की आपल्याला मानवत शहराचा राहिलेला विकास जर करायचा असेल तर आपल्याला अंजलीताई महेश कोकर यांना प्रचंड मताने निवडून द्या. एवढी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करते आणि थांबते. धन्यवाद.